मुंबई गोवा महामार्गावरील आंबेवाडी बाजारपेठेतील उड्डार पुलावरून अर्धवट स्थितीत वाहतूक सुरू करण्यात आल्यानं नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. पुलाचे आणि विशेषतः संरक्षण कठड्यांचे काम अद्याप अपूर्ण असतानाही महार करून मुंबईच्या दिशेनं जाणारी एक मार्गिका घाईघाईनं खुली करण्यात आली आहे. संरक्षण कठड्याऐवजी सध्या फक्त लोखंडी सळ्या उघड्या अवस्थेत उभ्या आहेत. त्यातच पुलावर पथदिव्यांची म्हणजेच लाईटची कोणतीही सोय नाही. यामुळे रात्रीच्या वेळी अंधारात वाहन चालकांचे नियंत्रण सुटून भीषण अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. उड्डार पुलाचे काम पूर्ण झाल्याचे भासवून खाम येथील टोल नाका सुरू करण्याचा तर प्रशासनाचा डाव नाही ना, अशी शंका आता स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत. या निष्काळजीपणामुळे एखाद्याचा नाहक बळी गेल्यास त्याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. संबंधित विभागानं आणि प्रशासनानं या गंभीर समस्येकडे तातडीनं लक्ष द्यावे. तसेच सर्व सुरक्षा निकष पूर्ण करून आधी मजबूत संरक्षण कठडे उभारावेत आणि त्यानंतरच वाहतूक पूर्णपणे सुरू करावी, अशी जोरदार मागणी आंबेवाडीतील नागरिकांनी केली आहे. जनोदय करिता विश्वास निकम, कोलाड. जनो